मनीषा आवाळे, सोलापूर COZP। माझ्यातर्फे सगळ्या सोलापूरवासीयांना, माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, सगळ्या HODंना, सगळ्यांनाच माझ्या परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आपल्या सोलापूरचा खूप चांगला विकास हो, इथे व्यवस्थित सगळ्या मूलभूत सुविधा असू देव, सगळ्यांचं जे जीवन आहे ते भरभराटीचं उन्नतीचं जावं अशीच मी अपेक्षा बाळगते आणि आपल्या विठ्ठलाच्या चरणी हे नतमस्तक होऊन ही मागणी मागते। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। वर्षभरात फोकस कशावर राहणार? शिक्षण आणि ग्राम आता ह्या वर्षीचा संकल्प म्हणून आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये मला 5 महिने येऊन झालेले आहेत आणि मागच्या 5 महिन्यामध्ये एक विशेष बदल आहे। होपफुली मला जो फीडबॅक आलेला आहे सगळ्यांनाच दिसतोय। स्वच्छता असू दे, जलजीवन असू दे, इतर मूलभूत सुविधा असू दे, आपल्या DPDCच्या प्रमा असू दे, एस्टॅब्लिशमेंटचे मॅटर असू दे, आपले सगळे जे कर्मचारी आहेत, आपले जे अधिकारी आहेत ते वेळेत आपल्या कार्यालयात पण येतात। आता ह्या सगळ्या गोष्टीला आपण कुठेतरी शिस्त आणलेली आहे। आता पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे आपली विकासाचीच असली पाहिजे। मग त्याच्यामध्ये सगळ्यात मूलभूत काय तर ग्रामसेवकांचं असेल, ग्रामपंचायतीचं असेल, त्याच्यानंतर शिक्षण, आरोग्य आहे। तर मला तर असं वाटतं की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, म्हणजे सगळेच आपले डिपार्टमेंट महत्त्वाचे आहेत। तरी त्यातल्या त्यात प्रत्येक डिपार्टमेंटचे एक काहीतरी सगळ्यात मूलभूत गोष्ट घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण उमेदमार्फत खूप चांगलं काम सोलापूरमध्ये करतोय आणि त्याच्यामध्ये इतके चांगले प्रोडक्ट्स असूनही ते कुठेतरी मार्केटिंग न झाल्यामुळे, त्याला आकर्षक पद्धतीने आपण पॅकेजिंग न केल्यामुळे किंवा कोणाला माहिती नसल्यामुळे ते पोहोचू शकत नाही आहेत। तर आपला हाच प्रण राहील की पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवून ॲप मार्फत आपण ग्लोबल ह्यांना Amazonतर्फे साईट, फ्लिपकार्टसारख्या साईटला आपण त्यांना कनेक्ट करू शकतो का, त्यांना एक मार्केट ओपन करू देऊ शकतो का, ह्याच्यावरती भर देऊन आपण त्यांना पुढे घेऊन जाणार आहोत। थँक्यू सो मच।